बेहदची परम महाशांती. आज आपण अत्यंत गूढ पण दिव्य विषय समजून घेणार आहोत. बापूजी आपल्याला कारण शरीर, महाकारण शरीर आणि परम महाकारण शरीराचा ब्रह्मांडाशी असलेला संबंध समजावून सांगत आहेत. जेव्हा आत्मा मृत्यू लोकामध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्याचे कारण शरीर या पंचमहाभूतांमध्ये सक्रिय होते. हे शरीर आपल्या सर्व कर्मांचे बीज घेऊन येते. याच कारण शरीरातूनच आत्म्याभोवती औरा तयार होतो. हा औरा म्हणजे आत्म्याचे सूक्ष्म कवच. तो जसा शुद्ध किंवा अशुद्ध होतो, तसा तसा तो वायुमंडळातून ऊर्जा घेतो किंवा परावर्तित करतो. या कारण शरीरात अनेक जन्मांचे संचित कर्म साठवलेले असते. कधी ते कर्म सक्रिय असते तर कधी निष्क्रिय. ह्यावरच आत्म्याची अनुभूती, विचार आणि जीवनातील घटना अवलंबून असतात. पण जो आत्मा योग मार्गावर चालतो, जो स्वतःला ओळखतो, तो हळूहळू या कारण शरीराला शुद्ध करतो, म्हणजेच चार्ज करतो. तेव्हा त्याच्या आत्मशक्तीमुळे त्याचे महाकारण शरीर सक्रिय होते. हे महाकारण शरीर आत्म्याचा ब्रह्मांडाशी असलेला दिव्य पूल आहे. जेव्हा आत्म्याची स्थिती आणखी उंचावते, अहंकार संपतो, तो अव्यक्त अवस्थेत जातो, तेव्हा त्याचे परम महाकारण शरीर चार्ज होते. आणि तेव्हाच त्याचे कनेक्शन महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड आणि अनंत ब्रह्मांडाशी सक्रिय होते. तेव्हा आत्म्याचा प्रत्येक संकल्प फक्त पृथ्वीवर नाही, तर अनंत सूक्ष्म स्तरांवर कंपन निर्माण करतो. तो संकल्प ब्रह्मांडीय चेतनेला स्पर्श करतो. पण सामान्य मानव रूपात जो अहंकार, विकार आणि कर्मबंधनात अडकलेला आहे, त्याचे संकल्प फक्त स्थूल वतनातच फिरतात. ते ना सूक्ष्म वतनात जातात, ना कारण जगतात, ना परमधामात. म्हणूनच त्याच्या विचारांचा प्रभाव फक्त पृथ्वीच्या वातावरणातच मर्यादित राहतो. ह्या उलट जे सूक्ष्म जगतातील आहेत, जसे देवता, गंधर्व, यक्ष किंवा अगदी भूतप्रेत, ते तीन तत्वांच्या शरीराने कार्य करतात. म्हणून ते उच्च डायमेन्शनमध्ये आहेत. त्यांचा प्रभाव मानवावर पडतो, पण मानव त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. परंतु जो आत्मा ज्ञानमार्गाने, योगशक्तीने परमप्रकाशाशी जोडतो, त्याचे कारण शरीर, महाकारण शरीर आणि परम महाकारण शरीर सर्व सक्रिय होतात. त्याचे सर्व कनेक्शन ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांडाशी हळूहळू उघडू लागतात. तेव्हा त्याचे संकल्प संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करतात. अहंकार नाहीसा होतो आणि आत्मा पुन्हा आपल्या मूळ परमप्रकाशाशी एकरूप होतो. परमशांती म्हणजेच ती अवस्था जिथे आत्मा, कारण शरीर आणि ब्रह्मांड सर्व एकाच परमसत्यामध्ये विलीन होतात. बेहदची परम महाशांती.